नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर तेजा पहिले लालीला घेण्याचा प्रॉमिस करते आणि तिथून पळून जाते कारण की लाली तिला काही दिसत नसते. इकडे नर्मदा वल्लरी दोघींमध्ये खूप कन्फ्युजन होत असतं. मीनवाईल डॉक्टर येतात तेव्हा तेजा त्यांना सगळी हकीकत समजवते की डॉक्टर ती नर्मदा आहे आणि सगळ्या गोष्टी थोड्या कॉम्प्लिकेटेड झालेल्या आहेत. तेव्हा डॉक्टर तिला व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन देतात. इकडे वल्लरीला टेन्शन आलेलं असतं की मी या घरातून पळून तर नाही जावं ना. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत तेजा इकडे नर्मदाला समजवत असते की तू एक काम कर, तू आता त्या घरामध्ये जा, मी आहे ना, मी लालीची काळजी घेईल. तेव्हा ती म्हणते लाली एक गोष्ट आठवण ठेव, काही झालं ना तरी मस्ती करायची नाही, व्यवस्थित राहायचं आणि या मावशींचं सगळं ऐकायचं. ओके, पण तुम्ही खरंच माझ्या मुलीची काळजी तर घ्याल ना. तेव्हा तेजा म्हणते तू नको ना काळजी करू, मी आहे ना, मी सगळं मॅनेज करेल. हे सगळं ऐकल्यानंतर इकडे लालीला खूप राग आलेला असतो. पण जशीच वल्लरी वर जाते तेजाही तिथून पळून जाते आणि लाली खूप चिडून तिथे उभीच असते. तर दुसरीकडे मनोज आणि वल्लरी एकाच रूममध्ये असतात. ते बघता नर्मदाला विचित्र वाटत असतं की मी या माणसाच्या रूममध्ये काय करते, हा माणूस आहे तरी कोण आणि मी इथे का आली आहे. तिला सगळ्या प्रश्नांनी ती पूर्णपणे भडीम झालेला असतो की मी काय करावं, कसं करावं. तिला पूर्णपणे कन्फ्युजन झालेलं असतं. ती सतत विचार करते मला इथून जायला तर पाहिजे, पण मी इथे आली कशी आणि अचानक ही लोक कोण आहेत जी माझ्याशी एवढं असं वागतायत की यांना मी खूप ओळखीचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे डॉक्टर तेजाला भेटायला आलेले असतात. तेव्हा तेजा सांगते डॉक्टर जेव्हा मी वल्लरीला मिळाली ना तेव्हा ती पूर्णपणे नर्मदा होती, तिला आजूबाजूच्या कोणत्याच गोष्टीचं भान नाही आहे, ती कोणालाच ओळखत सुद्धा नाही. तुम्ही सांगा ना आता काय करायचं, ती अशीच तर राहणार नाही ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात हे सगळं सेशन अर्ध राहिल्यामुळे झालं आहे. खरं म्हटलं तर आपण जेव्हा वल्लरीला तिच्या भूतकाळात पाठवत होतो ना तेव्हा आय गेस ती तिच्या पुनर्जन्मामध्ये गेली आहे आणि ती पूर्वीच्या जन्मामध्ये तिथेच अडकली कारण की मनोजमध्ये आला आणि त्याच्यामुळे तिच्यासाठी सगळं समजणं, सगळ्या गोष्टी करणं ना खूप कठीण झालं असेल. हे सगळं याच सेशनमुळे झालं आहे. आता मला खूप काळजी वाटत आहे की वल्लरीचं काय होईल आणि ती कसं या सगळ्यातून कोपअप करेल. हे सगळं वाटतं तेवढं स्वप्न नसणार आहे. खरं म्हटलं तर मला तिची खूप काळजी वाटायला लागली आहे आणि तिच्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड असू शकतात. हे ऐकल्यानंतर तेजाई खूप घाबरून गेलेली असते. तर दुसऱ्याकडे इकडे मनोज झोपलेला असतो. तेवढ्यात वल्लरीला जाग येते आणि ती थोडीशी डचकून थोडी लांबच बसत असते. तेव्हा ती म्हणते मला नाही वाटत मी इथल्या कोणत्याच लोकाला ओळखते. खरं म्हटलं माझी चूक झाली, मी त्या बाईबरोबर माझ्या मुलीला पाठवायलाच नव्हतं पाहिजे. मी लालीला घेते आणि माझ्या घरी निघून जाऊ का, म्हणजे मला नाही वाटत मला इथे थांबायला पाहिजे, इथे कोणीच ओळखीचं नाही ना. मी गट्टेवाडीला निघून जाते. ती थोडी घाबरलेलीच असते आणि तिथून पळून जाण्याचा विचार करतच असते. तेवढ्या तिकडे मनोज करवट बदलतो आणि तिथे इंदुमती येते. तेव्हा ती म्हणते मनोज तरी त्या वल्लरी काही दिसत नाही. तेवढ्यात तिचं लक्ष जातं की वल्लरी बाजूला बसलेली आहे. ती लगेच वल्लरीच्या जवळ येते आणि म्हणते काय ग मायव, मला एक सांग, सकाळ झाली तरी तुला घरची कामं सुधरत नाही का. घरची कामं करायला पाहिजेत, 4 गोष्टी करायला पाहिजेत, पण ते तुझ्याकडून बिलकुल होत नाही. मला सांग ना घरची कामं काय या वयात मी करायला पाहिजे ना, म्हणजे घरची झाडू साफसफाई सगळं तू माझ्याकडेच टाकते का. हे तुला लाज वाटत नाही का एवढी सगळी कामं माझ्याकडून करून घ्यायची. वल्लरी आत्ता चट्टा कामाला लाग. हे सगळं मनोज ऐकतो आणि म्हणायला लागतो आई तू काय करतेस ग, तिला का ओरडतेस, तिची अवस्था माहिती आहे ना. तेव्हा इंदुमती म्हणते अरे मी तिला ओरडत नाही आहे, सतत ती त्या भूतांचा आणि त्या लालीचा नर्मदाचा विचार करते ना, त्यापासून तिचा विचार चेंज करण्यासाठी मी हे सगळं करत आहे. कारण की तिला जर मी जेवढं कामामध्ये लावलं ना तेवढंच तिचं डोकं शांत राहील आणि तिला थोडं बरं सुद्धा वाटेल. तेव्हा मनोज म्हणतो आई तुझं म्हणणं बरोबर आहे, खरंच तू वल्लरीची एवढी काळजी घेते हे बघून मला छान वाटत आहे. तेव्हा इंदुमती म्हणते मी काही तिची दुश्मन नाही आहे रे, आणि खरं म्हटलं ती माझी सून आहे ना, मग मला तर एवढं करायलाच पाहिजे. तू नको काळजी करू, या सगळ्या संकटामधून देव आपल्याला नक्कीच बाहेर काढेल, माझी पुरेपूर खात्री आहे. दुसरीकडे डॉक्टर इकडे
सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करत असतात की आता जर ती नर्मदा असेल ना तर तेजा तू विचार कर, तिच्यासाठी सगळं काही वेगळं असणार आहे. मला एक सांगा ना, 35 वर्षा पहिले इथे एवढं सगळं डेव्हलपमेंट होतं का? 35 वर्ष पहिलेचं आयुष्य कसं होतं आणि आत्ताचं आयुष्य कसं आहे याच्यामध्ये खूप म्हणजे खूप बदल असतील. तुम्ही विचार करा, 35 वर्षा पहिले इथे आपल्याकडे फ्रीज नव्हता, आपल्याकडे मिक्सर नव्हता, त्यानंतर मायक्रोवेव्ह, गॅस, एवढं सगळं डेव्हलपमेंट, मोबाईल फोन, कितीतरी गोष्टी नव्हत्या ना. तेव्हा ती म्हणते हो, तेव्हा तर माझा जन्मसुद्धा झाला नव्हता, मग एवढ्या सगळ्या डेव्हलपमेंट झालाच नसेल ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात हो, मग ज्या मुलीचा जन्म 35-40 वर्षा पहिले झालेला आहे तिच्यासाठी या सगळ्या गोष्टी समजणं आणि या सगळ्या गोष्टींबरोबर डील करणं किती कठीण असणार आहे, तुम्ही याचा विचार करा ना. तेव्हा ती म्हणायला लागते मग काय वल्लरी याच्यामध्येच अडकेल का? तेव्हा ते म्हणतात तसं नाही ग, पण मला असं वाटते तुम्हाला सतत तिच्या बरोबर राहायला लागेल, तिला सगळ्या गोष्टी समजावून सांगायला लागतील, कारण की ती आता एका लहान मुलासारखी होणार आहे. कारण की तिला विचार केला तर जुनं काही आठवणच नाही आहे आणि ती 35 वर्षा पहिलेच्या आयुष्यात गेली आहे. तिथे जर चूल आणि बाकी सगळ्या गोष्टी असतील, तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी वल्लरीला समजून द्यायला लागतील, तेव्हा जाऊन तिला इथे राहणं थोडंसं सोपं जाऊ शकतं आणि 24 तास तुम्हाला त्यांच्या बरोबर राहायला लागेल. तेव्हा तेजा म्हणते ठीक आहे डॉक्टर, तुम्ही जे म्हणताय ते मला सगळं पटत आहे. तर दुसरीकडे वल्लरी इकडे फटफट करत काम करत असते, ती पहिले केर काढते. तेव्हा महेंद्र म्हणायला लागतो काय ग वल्लरी, आज तर तुझा उरक जरा जास्तच चांगला आहे. ती कपड्यांच्या घड्या घालायला जातच असते, तेवढ्यात तिथे इंदुमती येते आणि म्हणते काय ग, अजून तू याच कामात आहे का? तुला दुसरं काही करायचं नाही का? भूक लागली आहे, चला चला जरा नाश्त्याचं बघून घ्या. तेव्हा महेंद्र म्हणतो आई तू का सतत तिला टोमणे देते ग, सतत तिला टोचून बोलायची गरज आहे का? तेव्हा तो म्हणतो तू गप्प रा रे, सतत तिची बाजू घेऊ नको, तिला काम करू दे. इकडे नर्मदा लगेच कामाला लागत असते. तेव्हा ती म्हणते पण इथे चूल नाही, लाकडं नाही, मी स्वयंपाक करायचा कसा? तेवढ्यात इंदुमती तिथे येते आणि म्हणते काय झालंय तुला, तुला समजत नाही का? मी काय बोलते, तुला स्वयंपाक करायचा आहे ना, मग लवकरात लवकर कामाला लाग, मला खूप भूक लागली आहे, का आज मला उपवाशी ठेवायचं आहे. तेव्हा ती म्हणते हो ठीक आहे, पण तिला काहीच सुधरत नसतं. तेव्हा इंदुमती म्हणते अगं कांदे घे, कांदे चिरायला घे ना, उगाच का वेळ वाया घालवते. ती लगेच तिथून विळी घेते आणि वेळ घेऊन खाली बसून कापायला लागलेली असते. ते बघता इंदुमतीला आश्चर्य वाटतं, जी मुलगी सगळं काही काम चाकूसुऱ्याने करते ती आज मुलगी विळी घेऊन घेते. या वल्लरीचं काय चाललं आहे ना, खरंच काही कळत नाही आहे. तिलाही थोडी काळजीच वाटत असते. तेवढ्यात मनोज इकडे फोनवरती बोलत असतो. तेव्हा तो म्हणतो हो लवकरच मी डॉक्युमेंट्स पाठवतो. तेवढ्यात वल्लरीचं लक्ष त्या फोनकडे जातं आणि ती म्हणायला लागते हे सगळं काय आहे, हे कोणाशी आणि कसं फोनवरती बोलताय. तेवढ्यात इकडे इंदुमती म्हणते काय टाइमपास लावला आहे, चल चल लवकर लवकर हात चालव आणि लवकर कामाला लाग. तेव्हा तिला पुन्हा कन्फ्युजन होतंय की आता इथं चूल नाही आहे, मी कसं काय स्वयंपाक करावा. तेव्हा इंदुमती म्हणते काय तोंड बघायचं आहे का, की आज स्वयंपाक करायचाच नाही आहे. अगं मला भूक लागली आहे, तुला समजते का, चल पटकन गॅस पेटव आणि कामाला लाग ना. तेवढ्यात तिथे तेजा सुद्धा आलेली असते. इकडे मनोज तिला बघत असतो आणि म्हणतो काय झालं तेजताई, तुम्ही काय बघताय. तेव्हा ती म्हणते काय नाही, मी तर वल्लरीला भेटायला आली आहे. इकडे इंदुमती म्हणते आज ही मला वाटत नाही नाश्त्याचं काही होईल, जरा पोहे बनवायला सांगितलं आहे, सकाळपासून हिचे पोहेच बनतायत, मी काय करू काही कळत नाही. तेवढ्यात तेजा तिच्या जवळ जाते आणि म्हणते काय झालं नर्मदा, तुला हे जमत नाही का. तेव्हा ती म्हणते जमतं, पण इथे कुठे चूलच नाही आहे. त्या काकू सांगतात गॅस पेटव, गॅस कुठून पेटवायची आणि कशी पेटवायची मला खरंच काही कळत नाही. तेव्हा तेजा म्हणते अच्छा असा प्रॉब्लेम आहे का, खरं म्हटलं तर तुमच्या साईडला तुम्ही चुलीवरती स्वयंपाक करताना तर इथे तशी गॅस असते. तेव्हा ती म्हणते पण ते मला माहिती नाही होत आई, आणि हे सगळं करणं माझ्यासाठी खूप कठीण असणार आहे. तेव्हा ती म्हणते मी तुला शिकवते काय करायचं आहे. हे जे डब्बा दिसतोय ना, ही गॅस आहे आणि याचं जे बटन आहे ते आपल्याला प्रेस करून वर न्यायचं असतं आणि त्याच्यानंतर ते दिसते का लायटर, ते घेऊन ये, मी तुला शिकवते काय आहे. तेजा लगेच तिला गॅस ऑन करायला शिकवते. ते बघता ती खूप खुश होते आणि म्हणते याच्यातून तर आग आली ना. तेव्हा तेजा म्हणते थांब जरा, आता तू सुद्धा प्रयत्न कर म्हणजे तुलाही समजेल. लगेच वल्लरी ते प्रयत्न करते आणि म्हणते आता स्वयंपाक होऊ शकतो. खरंच ताई तुम्ही माझी खूप मदत करत आहात. तेव्हा ती म्हणते अजून काही मदत लागली ना तर तू मला विचारू शकते, मी तुला सगळी मदत करेल. तेव्हा ती म्हणते हो मला अजून एक विचारायचं आहे. ती लगेच तिला मोबाईल बद्दल विचारते. तेव्हा ती म्हणते हे मोबाईल आहे का, ह्याचं काय काम असतं आणि काय याची मदत होते. तेव्हा तेजा सांगते हा फोन आहे ना,
या मोबाईलमुळे आपण कधीही कुठेही कोणालाही म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीला कॉल करू शकतो आणि त्यांच्याशी संपर्क साधू शकतो, अक्षरशः परदेशामध्ये सुद्धा. तेव्हा ती म्हणते हे तर खूप महाग असेल ना आणि खूप भारी असेल ना. तुम्हाला माहिती आहे का आमच्या इकडे पाटील आणि सरपंचाकडे आहे, म्हणजे मी सरपंचाशी याच्याशी बोलू शकते ना. तेव्हा ती म्हणते हो बोलू तर शकते, पण तुला त्यांचा नंबर हवा आहे. तेव्हा ती म्हणते नंबर बिंबर या गोष्टी तर ताई मला काही कळत नाही, पण मी इथली नाही आहे हो. सतत हे लोक मला वल्लरी वल्लरी म्हणतात आणि माझ्यावरती असा हक्क दाखवतात की हे मला खूप वर्षापासून ओळखतात, पण मी यातल्या कोणालाच ओळखतच नाही. काय झालंय माझ्या बाबतीत मला खरंच कळत नाही, मी इथे का आली आहे माझ्या लालीला घेऊन. तेव्हा ती म्हणते अगं खरं म्हटलं तर ही सगळी तुझ्या ओळखीचीच माणसं आहेत आणि ही सगळी खूप चांगली माणसं आहेत. तेव्हा ती म्हणते हो पण मला इथे नाही राहायचं, ही लोक खूप विचित्र आहेत, मला हे बिलकुल पटत नाही आहे. तेव्हा ती म्हणते एक काय सांगू माहिती का, तुझा नवरा आहे बघ, त्यानेच तुला इथे सोडलेलं आहे. तुमची वखारीचं काम आहे ना त्याच्यासाठी तू बाहेर गेला आहे, त्याच्यामुळे त्याने तुला इथे ठेवलं आहे. तेव्हा ती म्हणते अच्छा असं आहे का, मग ठीक आहे. तेव्हा ती म्हणते पण तुला मी एक गोष्ट सांगू का, ही माणसं वाईट बिलकुलच नाही आहे, मनाने खूप चांगले आहे, तू इथे खूप सुखाने राहू शकते. मला एक सांग कालपासून तू हीच का कपडे घातले आहे, तू कपडे चेंज का केले नाही. तेव्हा ती म्हणते ताई हे कपडे माझे नाही आहेत, मला नाही माहिती हे माझ्या अंगावर ती कसे आले आणि मी माझ्या बरोबर कपडे सुद्धा आणले नाही, मग मी कसं दुसरे कपडे घालू. तेव्हा ती म्हणते ठीक आहे इथे खूप सारे कपडे आहेत, तू ते ट्राय करू शकते का, म्हणजे तू घालण्याचा प्रयत्न तर कर. तेव्हा ती म्हणते नको नको, या लोकांना जर मी चोरबीर वाटली तर ताई नको, मी असं काही करणार नाही. तेव्हा तेजा म्हणते मी आहे ना, मी सगळं बघते, हा ड्रेस घे, हा नक्कीच तुला होईल. तेव्हा ती म्हणते नको ना ताई, कोणाला काय वाटेल मी चोरी करते हो. तेव्हा ती म्हणते नाही वाटणार, मी आहे ना, मी सगळं काही मॅनेज करेल, मी आहे, मी सांगेल की मीच तुला हा कपडा घालायला दिला आहे. तेव्हा ती म्हणते ठीक आहे ताई, जर तुम्ही म्हणताय तर मी नक्कीच प्रयत्न करेल. ती लगेच तो ड्रेस घालण्याचा प्रयत्न करते. पुढील भागात आपण बघणार आहोत. तेजा इकडे वल्लरीला विचारत असते काय ग तुझा संसार कसा चालू आहे, तुझ्या घरचे सगळं ठीक आहे ना. तेव्हा ती म्हणते हो अगदी सोन्याचा संसार आहे माझा. तेव्हा तेजा विचारते मला एक सांग, मग तुझ्या डोळ्यामध्ये पाणी कसं आलं. हे ऐकल्यानंतर वल्लरी थोडी शांत होऊन जाते. तर इकडे मनोज म्हणत असतो तुम्ही सगळं त्या डॉक्टर विधातेंचं सेशन करण्यासाठी पुन्हा तिला फितवण्याचा प्रयत्न करताय ना. तेव्हा तेजा म्हणते असं काहीच नाही आहे, तुझा खूप मोठा गैरसमज होत आहे. तेव्हा तो म्हणतो माझा गैरसमज होत नाही, मी शेवटची तुम्हाला वॉर्निंग देतो आणि वल्लरी तू सुद्धा यांना सांग की तुला असे सेशन करायचे नाही आहे. तेवढ्यात वल्लरी त्याचा हात झटकते आणि म्हणते मी वल्लरी नाही नर्मदा आहे नर्मदा. हे ऐकल्यानंतर मनोजच्या पायाखालची जमीन चाललेली असते. महेंद्र आणि इंदुमती ही ऐकते आणि त्यांनाही खूप भीती वाटत असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच वल्लरीमध्ये पुन्हा नर्मदा आली आहे, पण खरंच या सगळ्या गोष्टींचा काही न्यायनिवाडा लागेल का, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.